विद्यार्थी मित्र ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वीचा लेसन 11 ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम पार्ट फर्स्ट मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था भाग 1 पाहणार आहोत. तर आपल्याला माहीत आहे सेल, मानवी शरीर हे सेल्सपासून तयार झालेलं आहे, पेशीपासून तयार झालेलं आहे. सेल इज फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. सेल्सपासून टिश्यू बनतात, टिश्यूपासून ऑर्गन बनतो, ऑर्गन म्हणजे अवयव, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम बनते आणि ऑर्गन सिस्टीमपासून ऑर्गॅनिझम बनलेला असतो. तर या पद्धतीनं ऑर्गॅनिझमची रचना असते. पुढं ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर म्हणजे अवयवांचा गट जो एकत्र काम करतो टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन, एखादं विशिष्ट काम करण्यासाठी एकत्र काम करतो जो गट इज कॉल्ड ऑर्गन सिस्टम. त्याला काय म्हटलं जातं? ऑर्गन सिस्टम म्हणजेच इंद्रिय संस्था. तर ह्याच्या नावामध्ये आपल्याला ऑर्गन सिस्टम आहे, ही ऑर्गन सिस्टमची डेफिनेशन आहे. ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड ऑर्गन सिस्टम. आता एक्झाम्पल्स आहेत डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, सर्क्युलेटर सिस्टम ॲटसेट्रा. ठीक आहे. आता आपली पहिली जी ऑर्गन सिस्टम आहे ती आहे रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजेच श्वसन संस्था. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे स्टेप्स ऑफ रेस्पिरेशन. या श्वसनाच्या पायऱ्या 3 पायऱ्या आहेत. फर्स्ट एक्स्टर्नल रेस्पिरेशन म्हणजेच बाह्य श्वसन. एक्स्टर्नल रेस्पिरेशन यामध्ये इनहेलेशन आणि एक्सहेलेशन. इनहेलेशन म्हणजे श्वास घेणे अँड एक्सहेलेशन म्हणजे श्वास सोडणे. इनहेलेशन आणि एक्सहेलेशन या 2 क्रियांचा समावेश होतो. पुढची स्टेप आहे इंटरनल रेस्पिरेशन, अंतःश्वसन. यामध्ये गॅसेज एक्सचेंज इन ब्लड अँड सेल. रक्त आणि सेल यांच्यामध्ये गॅस एक्सचेंज, वायूंची देवाणघेवाण. रक्तामधून सेलला ऑक्सिजन दिला जातो आणि सेलकडून रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. तर हे गॅस एक्सचेंज येतं इंटरनल रेस्पिरेशनमध्ये. पुढची स्टेप आहे सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजेच पेशी श्वसन. आता हा ऑक्सिजन पेशीमध्ये गेल्यानंतर इन सेल ऑक्सिजन अँड ग्लुकोज फॉर्म्स. ऑक्सिजन अँड ग्लुकोज हे एकत्र येतात अँड फॉर्म्स कार्बन डायऑक्साईड CO2, वॉटर व्हेपर अँड एनर्जी. कार्बन डायऑक्साईड, वॉटर व्हेपर WV म्हणजेच पाण्याची वाफ, बाष्प तयार होतं अँड एनर्जी आणि ऊर्जा तयार होते पेशीमध्ये. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्ट्रक्चर अँड फंक्शन. ह्या रेस्पिरेटरी सिस्टमचं स्ट्रक्चर आणि फंक्शन. त्यामधला पहिला अवयव आहे रेस्पिरेटरी सिस्टमचा नोज, नाक, ज्यामध्ये हे इनहेलेशन होत असतं. बघा नोज, एअर फिल्टर्ड बाय हेअर अँड म्युकस इन नोज. या नोजमध्ये काय होते? नोजमधले हेअर आणि म्युकस यामुळे काय होते? एअर फिल्टर, हवेचं गाळण क्रिया होते, हवा शुद्ध होऊन जाते आत. पुढचा अवयव आहे फॅरेक्स. फॅरेक्स म्हणजेच घसा. वाइंड पाईप अँड फूड पाईप. यामध्ये घशामध्ये वाइंड पाईप आणि फूड पाईप म्हणजेच श्वसन नलिका आणि अन्ननलिका असते. पुढं श्वसन नलिका, त्या पाठीमागं अन्ननलिका. विथ कॉमन 1 लीड. त्या दोन्हीवर एकच झाकण असतं. ओरिजिनेट हिअर, इथं ह्या दोन्हींची सुरुवात होते फॅरेक्समध्ये. त्यानंतर पुढचं पहा, पुढचा अवयव आहे वाइंड पाईप. रेस्पिरेटरी सिस्टममध्ये पुढचा अवयव वाइंड पाईप, श्वासनलिका. स्टार्ट विथ साऊंड बॉक्स. सुरुवातीला वाइंड पाईपच्या सुरुवातीला साऊंड बॉक्स असतो घशामध्ये. अँड इन थोरेक्स आणि छातीमध्ये गेल्यानंतर बायफर्गेट्स टू लेफ्ट अँड राईट लंग. त्याचे 2 फाटे होतात या वाइंड पाईपचे, एक राईट लंगला आणि एक लेफ्ट लंगला जातो. तर इथं आपल्याला दिसते बघा ती वाइंड पाईप, एक राईटला आणि एक लेफ्टला गेलेली आहे. पुढचा आहे लंग्ज. आकृतीमध्ये इथं 2 लंग्ज दाखवले आहेत. लंग्ज मेड अप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स कॉल्ड एल्व्हेली. तर हे लहान लहान अशा स्मॉल कंपार्टमेंट, लहान लहान अशा कोशापासून बनलेलं असतं आणि त्यांना एल्व्होली म्हणजेच वायुकोश असं म्हटलं जातं. लहान लहान घटकांपासून इथं दाखवले बघा एल्व्होली, वायुकोश. या लंग्जमध्ये हे वायुकोश असतात.
रिच कॅपिलरीज नेटवर्क अराउंड इनन्युमरस अल्व्होली कॉजेस गॅस एक्सचेंज. आता या भोवती काय असतं, या अल्व्होली भोवती इथं दाखवलेत बघा रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. कॅपिलरीज म्हणजे केशवाहिन्या, लहान लहान केसासारख्या असणाऱ्या केशवाहिन्यांचं जाळं असतं या असंख्य अशा वायुकोशांच्या भोवती. आणि त्यामुळे काय होतं, कॉजेस गॅस एक्सचेंज, इथं गॅस एक्सचेंज केला जातो म्हणजे ऑक्सिजन काढून घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड त्यामध्ये सोडला जातो. देअर ऑक्सिजन टेकन इन टू ब्लड अँड कार्बन डायऑक्साईड वॉटर व्हेपर रिमूव्ड फ्रॉम द ब्लड. ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड सोडला जातो यामध्ये. पुढचा अवयव आहे डायफ्रॅगम. डायफ्रॅगम म्हणजेच श्वासपटल. इथं तळाला दाखवले बघा हे डायफ्रॅगम, श्वासपटल फुफ्फुसांच्या खाली. अ मस्क्युलर पार्टिशन ॲट बेस ऑफ थोरॅसिक केज दॅट इज बिटवीन थोरॅसिक कॅव्हिटी अँड ॲबडोमिनल कॅव्हिटी. ही छातीची पोकळी आणि खालची पोटाची पोकळी यांच्यामध्ये असणारा हा मस्क्युलर पार्टिशन आहे, पडदा आहे. सायमल्टेनियस रायझिंग अप ऑफ रिब्ज. आता रिब्ज म्हणजेच आपल्या बरगड्या, त्या बरगड्या वर उचलल्या जाणे. अँड लोअरिंग डायफ्रॅगम, आणि हा डायफ्रॅगम खाली येणे, हे एकाच वेळेला घडतं. सायमल्टेनियस, एकाच वेळी बरगड्या वर उचलल्या जाणे आणि हा डायफ्रॅगम खाली येणे. यामुळे काय होतं, डिक्रीज प्रेशर, या छातीवरचं प्रेशर कमी येतं. अँड इनहेलेशन ऑकर, आणि श्वास आत घेतला जातो म्हणजेच इनहेलेशन होतं. आणि बरोबर याच्या उलटी क्रिया एक्सहेलेशनच्या वेळेला होते. हे रिब्ज आहेत ते पुन्हा आहे तसे जागेवर जातात आणि डायफ्रॅगम पुन्हा आहे तसा वर सरकतो आणि त्यावेळी एक्सहेलेशन होतं. ठीक आहे. तर या पद्धतीनं रचना आणि कार्य झालेलं आहे रेस्पिरेटरी सिस्टमचं. त्यानंतर पुढची सिस्टम आहे ब्लड सर्क्युलेशन किंवा ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. इट कन्सिस्ट, यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, हार्ट, ब्लड व्हेसल्स अँड कॅपिलरीज. हृदय, ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या, कॅपिलरीज म्हणजे केशवाहिन्या. हृदय, रक्तवाहिन्या आणि केशवाहिन्या मिळून ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम होत असते, तयार होते. इट ट्रान्सपोर्ट्स, ही ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम वहन करते, वाहतूक करते कशा कशाची, ऑक्सिजन, वॉटर, न्यूट्रियंट्स, हार्मोन्स, वेस्ट सबस्टन्सेस ॲटसेट्रा. तर हे जे घटक आहेत, ऑक्सिजन, वॉटर, न्यूट्रियंट्स म्हणजे पोषक द्रव्ये, हार्मोन्स म्हणजे संप्रेरके, वेस्ट सबस्टन्सेस टाकाऊ पदार्थ, यांचं वहन या रक्तामार्फत केलं जातं, या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम मार्फत केलं जातं. आता यातला पहिला आहे हार्ट. इथं आपल्याला चित्रामध्ये हार्ट दाखवलेला आहे बघा. मग सर्वांना व्यवस्थित दिसत असेल. हार्ट लोकेशन, हार्ट नेमकं कुठं असतं, बिटवीन टू लंग्स, दोन लंग्सच्या मध्ये, दोन फुफ्फुसांच्या मध्ये. मग अशी आपण फुफ्फुसं बघितली त्यांच्यामध्ये बरोबर हार्ट असतं. साईज इक्वल टू वन्स फिस्ट, एखाद्याच्या मुठी एवढं, ज्याच्या त्याच्या मुठी एवढं ते हृदयाचा आकार असतो. अबाउट 360 ग्रॅम, 360 ग्रॅम साधारणपणे त्याचं वजन असतं. इट हॅज 4 चेंबर्स, या हृदयाचे 4 कप्पे असतात. 2 ॲट्रियम अप्पर चेंबर्स, 2 ॲट्रियम वरचे 2, इथं बघा हा निळा वरचा आणि हा लाल वरचा, हे जे 2 वरचे कप्पे आहेत हे आहेत ॲट्रियम. इथं राईट ॲट्रियम आणि हे लेफ्ट ॲट्रियम. आणि दुसरे पुढचे 2 व्हेंट्रिकल्स, खालचे जे 2 जे कप्पे आहेत त्याला म्हणायचं व्हेंट्रिकल्स. हे राईट व्हेंट्रिकल आहे आणि हे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. तर वरचे 2 कप्पे ॲट्रियम, खालचे 2 कप्पे व्हेंट्रिकल्स. या पद्धतीने हृदय हे 4 कप्प्याचं बनलेलं असतं. त्यानंतर बघा आपल्याला हार्टनंतर पुढे येणार आहे ब्लड व्हेसल्स, सर्क्युलेटरी सिस्टममधला ब्लड व्हेसल्स. तर ब्लड व्हेसल्स 2 प्रकारचे आहेत, आर्टरीज आणि व्हेन्स. आर्टरीजला मराठीमध्ये धमन्या असं म्हटलं जातं, व्हेन्सला मराठीमध्ये शिरा असं म्हटलं जातं. आता यांच्यातला फरक लक्षात घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला त्यांचा अभ्यास होतोय बघा. आर्टरीज कॅरी ब्लड अवे फ्रॉम हार्ट, हृदयापासून इतर शरीराकडे रक्त नेण्याचं काम करतात या आर्टरीज, हृदयापासून शरीरातल्या इतर भागांच्याकडं. आणि व्हेन्स आहेत ह्या कॅरी ब्लड टुवर्ड्स हार्ट, शरीरातून हृदयाकडे, टुवर्ड्स म्हणजे कडे, हार्ट हृदयाकडे ब्लड आणण्याचं काम या व्हेन्स करतात. आर्टरीजमध्ये पुढचा मुद्दा कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड, यांच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स झालेलं ब्लड असतं, प्युअर ब्लड.
त्याचबरोबर डीपली लोकेटेड या काय असतात, खोलवर असतात, आपल्याला वरच्यावरही दिसत नाहीत, या खोलवर असतात. इथं व्हेन्समध्ये काय सांगितलं बघा, कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड. ह्या व्हेन्समधून जाणारं जे रक्त असतं ते डिऑक्सिजनेटेड म्हणजे ऑक्सिजन नसणारं, ऑक्सिजनचं प्रमाण कमी असणारं. सुपरफिशियली लोकेटेड यांचं स्थान असतं ते सुपरफिशियल म्हणजे त्वचेलगत असतं. म्हणजे आपल्याला वर त्वचेवर ज्या दिसतात, इथं बघा आपल्याला या वर ज्या दिसत आहेत ह्या काय आहेत, व्हेन्स आहेत, व्हेन्स लक्षात घ्या. आर्टरीजमध्ये पुढचा मुद्दा बघा, देअर वॉल्स थिक. या आर्टरीच्या ज्या भिंती असतात त्या थिक जाड असतात. डू नॉट हॅव हॉल्स. त्यांच्यामध्ये हॉल्स, हॉल्स म्हणजे काय बघा बरं, हॉल्स म्हणजे झडप, तर त्यांच्यामध्ये झडपा नसतात. फेन्समध्ये बघा, देअर वॉल्स थिन. फेन्सच्या ज्या भिंती असतात त्या थिन पातळ असतात, ह्या हॉल्स, आणि त्यांना काय असतात, हॉल्स म्हणजे झडपा असतात. या पद्धतीने आपण या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टमचा हार्ट आणि ब्लड व्हेसल्स याविषयी माहिती बघितली. इथून पुढची माहिती आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. या नोट्स लिहून घ्या. त्याचबरोबर या पाठाचं व्यवस्थित वारंवार वाचन करा म्हणजे तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आजच्यासाठी राम राम.